हॅलो स्टुडंट्स, तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हस रिलेटेड सगळे जे फॉर्म्युले आहेत, सगळे फॉर्म्युले त्याच्यानंतर सगळे त्याचे न्यूमरिकल्स बघितलेले आहेत. ते न्यूमरिकल सगळे काय करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, फॉर्म्युले सगळे पाठ करा. ओके, आणि त्या न्यूमरिकलचं रिपीटेडली काय करा, थोडंसं प्रॅक्टिस करा, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तो इझिली सॉल्व्ह होईल. आता याच्यानंतर याच्या पुढचा जो सगळा पार्ट आहे तो कम्प्लिटली थेरॉटिकल आहे. ओके, थेरॉटिकल पार्ट आपल्याला आता डिस्कस करायचा आहे. ओके, लक्षात घ्या. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय? द ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अकॉर्डिंग टू देअर वेव्हलेंथ ऑर द फ्रिक्वेन्सीज. म्हणजे काय करणार आहे आपण इथे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं ऑर्डरली अरेंजमेंट करणार आहे. ओके, ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज according to their wavelengths and frequencies. Okay, that is called as electromagnetic. Okay, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपल्याला स्टडी करायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ओके, याचे डेफिनेशन काय येणार आहे? दॅट इज ऑर्डरली अरेंजमेंट of all electromagnetic waves. Orderly arrangement of all electromagnetic waves according to their wavelength or frequencies. Okay, is called as इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये काय करणार आहे आपण? सगळ्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ओके, हा कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट आहे, याच्यामध्ये कुठलाही न्यूमरिकल पार्ट नाहीये. ओके, याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत. तर भरपूर प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत, त्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ नुसार त्यांचं काय करायचं आहे, आपल्याला अरेंजमेंट करायचे. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ, या पद्धतीनं आपण अरेंजमेंट केली की त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणायचं. सो ऑर्डरली अरेंजमेंट of all electromagnetic waves according to their increasing or decreasing wavelength or increasing or decreasing frequencies is called as electromagnetic spectrum. आता हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो कसा दिसतोय बघा. ओके, सो डायग्राम ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम according to their wavelength or frequencies will be like this. Okay, so this is the diagram. तर याच्यामध्ये फर्स्ट पार्ट येतो म्हणजे सगळ्यात हे बघा, फ्रिक्वेन्सी काय आहे? हायेस्ट फ्रिक्वेन्सी इथं दिली आहे 10⁻23. दिसते काय बघा, इथं हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 10⁻23 आणि इथं लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे दॅट इज इक्वल टू 10. लोएस्ट फ्रिक्वेन्सी. ओके, हायेस्ट अँड लोएस्ट फ्रिक्वेन्सीज आपण इथं दाखवलेले आहेत. ओके, हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे 10⁻23, लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे 10. ओके, किंवा वेव्हलेंथ जर बघितलं तर लार्जेस्ट वेव्हलेंथ आहे 10⁻7. इथं 10⁻7 दिसते बघा, 10⁻7 मीटर. आणि लोएस्ट वेव्हलेंथ आहे 10⁻−14
मीटर आहे. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ खूप कमी असते, किंवा फ्रिक्वेन्सी खूप कमी असेल तर वेव्हलेंथ खूप जास्त असते. आता हे अरेंजमेंट बघा, तर सगळ्यात अगोदर काय येतं, हायेस्ट फ्रिक्वेन्सीला कोण येतं, गॅमा रेज येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी येतं एक्स रेज. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं येतं, अल्ट्रा व्हायोलेट रेज. त्याच्यानंतर फिजिबल लाईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्फ्रारेड रिजन. ओके, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह. त्याच्यानंतर रेडिओ वेव्ह येणार आहे, तर त्याच्यामध्ये शॉर्ट रेडिओ वेव्ह, टेलिव्हिजन अँड FM रेडिओ वेव्ह येणार आहे. ओके, AM रेडिओ वेव्ह म्हणजे हा जो पार्ट आहे एवढा इथून इथपर्यंत, या पार्ट पासून इथपर्यंत जो आहे तो काय आहे, रेडिओ वेव्ह आहे. ओके, सॉरी, लॉंग रेडिओ वेव्ह इथपर्यंत आहे कम्प्लीट. तर या पद्धतीने या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपण सिक्वेन्सनं जर लिहायच्या झाल्या तर सिक्वेन्सने इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कशा येणार आहेत बघा. तर पहिली जी येते ती कुठली येते, गॅमा रेज. म्हणजे हायेस्ट फ्रिक्वेन्सी टू द लोएस्ट फ्रिक्वेन्सी. म्हणजे डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी मध्ये किंवा इन्क्रीजिंग वेव्हलेंथ मध्ये कसं येणार बघा. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज इन ऑर्डर ऑफ काय, डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी किंवा इन्क्रीजिंग वेव्हलेंथ. ओके, डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी किंवा इन्क्रीजिंग वेव्हलेंथ कसं येणार बघा. त्याच्यामध्ये नंबर 1 येणार आहे एक्सरेज. एक्सरेजची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे, लक्षात घ्या. सॉरी, गॅमा रेज, सॉरी नॉट एक्सरेज, गॅमा रेज. गॅमा रेज जे आहे त्यांची फ्रिक्वेन्सी काय आहे, सगळ्यात जास्त आहे गॅमा रेज. इट इज द हायेस्ट फ्रिक्वेन्सी इन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. सो गॅमा रेज आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ऑफ हायेस्ट फ्रिक्वेन्सी ऑर लोएस्ट वेव्हलेंथ येणार आहे. त्याच्यानंतर नंबर 2 ला येणार आहे एक्स रेज. ओके, म्हणजे गॅमा रेज पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असते. ओके, परंतु गॅमा रेज पेक्षा काय असणार आहे, जास्त वेव्हलेंथ. म्हणजे लक्षात घ्या, वरून आपण खाली ज्यावेळी जातोय त्यावेळी फ्रिक्वेन्सी काय होते, कमी कमी होत जाते, आणि वरून खाली जातोय त्यावेळी वेव्हलेंथ काय होते, वाढत वाढत जाते. त्याच्यानंतर थर्ड येणार आहे युव्ही रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज. युव्ही शॉर्ट मध्ये त्याला युव्ही म्हणतो. ओके, अल्ट्रा व्हायोलेट रेज. त्याच्यानंतर येते फिजिबल लाईट, ज्याचा आपण वापर कशासाठी करतोय, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा वापर आपण फिजिबिलिटी प्रोड्यूस करण्यासाठी करतोय, म्हणून त्याला फिजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे इन्फ्रारेड, त्याला IR शॉर्ट मध्ये म्हणतात, इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके, इन्फ्रारेड IR. ओके, त्याच्यानंतर येणार आहे मायक्रोवेव्ह. आणि फायनली सेवन्थ जे येणार आहे दॅट इज रेडिओ वेव्ह. ओके, तर या पद्धतीनं या इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे टोटल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किती टाईपचे आहेत, 7 टाईपच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, हे लक्षात घ्या. ओके, देर आर 7 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि हा सिक्वेन्स तुम्हाला पाठच व्हायला पाहिजे. ओके, सिक्वेन्स मी पुन्हा एकदा सांगतोय, सिक्वेन्स कसा आहे बघा. पहिलं येणार आहे गॅमा रेज. ओके, त्याला गॅमा या सिम्बॉलनं यूज केलं जातं. ओके, फर्स्ट येणार आहे दॅट इज गॅमा रेज. गॅमा रेज नंतर नेक्स्ट कुठलं येतं, दॅट इज एक्स रेज. त्याच्यानंतर कुठलं येतं, युव्ही रेज. युव्ही रेज नंतर काय येणार आहे, फिजिबल लाईट येणार आहे. ओके, फिजिबल लाईट नंतर नेक्स्ट कोण येणार आहे, दॅट इज, याचं हॉरिझॉन्टलीच नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, फिजिबल लाईट नंतर नेक्स्ट येणार आहे दॅट इज इन्फ्रारेड IR. त्याच्यानंतर येणार आहे मायक्रोवेव्ह अँड फायनली दी रेडिओ वेव्ह. ओके, तर या पद्धतीनं नंबर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याच्यातली कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असणार आहे. तर रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी कोणाची, तर रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी. त्याच पद्धतीने फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कोणाची आहे,
गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो हिअर हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणार आहे आणि इकडं लोएस्ट फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि इकडे काय येणार आहे, लोएस्ट वेव्हलेंथ येणार आहे, लोएस्ट वेव्हलेंथ. आणि इकडे काय येणार आहे, दॅट इज हायेस्ट वेव्हलेंथ येणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हायेस्ट वेव्हलेंथ कोणाची असते, रेडिओ वेव्हची वेव्हलेंथ जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. आणि लोएस्ट वेव्हलेंथ कोणाची आहे, गॅमा रेची वेव्हलेंथ जी आहे ती सगळ्यात कमी, परंतु फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ हे इन्व्हर्सली असतात, लक्षात घ्या. कारण सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ असतं. सो व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट कन्सिडर केली तर काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ किंवा वेव्हलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि व्हिजिबल लाईट जी आहे आपली, व्हिजिबल लाईट, तर त्याच्यामध्ये 7 कलर्स आहेत, माहिती आहे तुम्हाला. विबग्योर, VIB, तर इंडिगो असणार आहे मध्ये. ओके, VIBGYOR, विबग्योर. ओके, तर या व्हिजिबल लाईटच्या वेव्हलेंथ असणार आहे. आणि लक्षात घ्या, आता याच्यावरून अल्ट्रा व्हायलेट, व्हायलेटच्या जस्ट इथं व्हायलेट असणार ना, व्हिजिबल लाईट मधला काय असणार आहे, तो व्हायलेट कलर इथं असणार आहे. ओके, व्हायलेटला लागून जो रिजन असणार आहे त्याला काय म्हणायचं, अल्ट्रा व्हायलेट. म्हणजे लक्षात घ्या, व्हिजिबल रिजन मध्ये व्हायलेटला लागून जो रिजन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा असणार आहे त्याला अल्ट्रा व्हायलेट. तसं बॉटम मोस्ट व्हिजिबलचा हा बॉटम मोस्ट कलर कुठला आहे बघा, जास्त वेव्हलेंथचा कलर म्हणजे रेड आहे. रेडला लागून काय असतं, इन्फ्रारेड असतं. लक्षात आलं ना. व्हिजिबल म्हणजे VIBGYOR येणार, विबग्योर. 7 कलर असतात, माहिती आहे ना. तर व्हायलेटला लागून असतो अल्ट्रा व्हायलेट आणि रेडला लागून असतो इन्फ्रारेड, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, व्हिजिबल रिजन मध्ये काय असणार आहेत, विबग्योर असे काय असणार आहेत, 7 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा 7 कलर्स असणार आहेत. व्हायलेटला लागून असणार आहे अल्ट्रा व्हायलेट आणि रेडला लागून असणार आहे इन्फ्रारेड कलर. ओके, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्रा व्हायलेट नंतर व्हिजिबल मध्ये विबग्योर. ओके, त्याच्यानंतर रेड नंतर काय असतो, इन्फ्रारेड असतो. इन्फ्रारेड नंतर काय असणार आहेत, मायक्रोवेव्ह असणार आहेत आणि मायक्रोवेव्ह नंतर रेडिओज. ओके, अल्ट्राव्हायलेटच्या बॅक साईडला काय असणार आहे, गॅमा रेज, एक्स रेज. लक्षात राहते ना. हे बघा, लक्षात कसं ठेवायचं, अजिबात विसरायला नसायला पाहिजे. व्हिजिबल रिजन मध्ये काय असतं, विबग्योर असतं, VIBGYOR, विबग्योर. हे 7 कलर असतात. व्हायलेटच्या इकडे काय असणार आहे, अल्ट्रा व्हायलेट. रेडच्या इकडे काय असणार आहे, इन्फ्रा रेड असणार आहे. चला, आता व्हायलेटच्या इकडं फक्त 2च कलर्स आहेत, दॅट इज एक्स रेज आणि गॅमा रेज. आणि इन्फ्रारेड रेडच्या इकडे 2च आहेत परत. ओके, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ त्याच्या पुढं. ओके, मायक्रोवेव्ह अँड द लास्टली रेडिओ वेव्स. तर या पद्धतीने हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम लक्षात ठेवू शकताय. अनेक वेळा तो लक्षात राहत नाही. ओके, म्हणून ही ट्रिक सांगितली तुम्हाला. ओके, व्हिजिबल म्हणजे विबग्योर, हे सगळ्यांना लक्षात राहतंय. व्हिजिबल म्हणजे विबग्योर. व्हायलेटला लागून कुठला असणार आहे, अल्ट्रा व्हायलेट असणार आहे लेफ्ट हँड साईडला. आणि रेडला लागून कुठला असणार आहे, इन्फ्रारेड असणार आहे. अल्ट्राव्हायलेटच्या लेफ्ट हँड साईडला एक्स रेज आणि गॅमा रेज येणार आहेत आणि इन्फ्रारेडच्या राईट हँड साईडला मायक्रोवेव्ह आणि रेडिओ. ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो स्टार्ट कुठून होतोय, गॅमा रेज पासून, आणि एंड कुठं होतोय, रेडिओ वेव्स मध्ये. म्हणजे एक्स्ट्रीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे एक्स्ट्रीम रेज कुठले आहेत, एक्स्ट्रीम रेज, गॅमा रेज आणि रेडिओ वेव्स. एक्स्ट्रीम कडेचे, पूर्णपणे कडेचे गॅमा रेज आणि रेडिओ वेव्स. मिडलला व्हिजिबल. ओके, आता या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये जर बघितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक वेळा विचारलं जातं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये सगळ्यात नॅरोएस्ट स्पेक्ट्रम कुठला आहे, नॅरोस्ट रिजन कुठला आहे, नॅरो सगळ्यात कमी रुंदीचा रिजन. ओके, तर तो आहे व्हिजिबल. लक्षात घ्या, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधला नॅरोएस्ट बँड किंवा नॅरोएस्ट रिजन कुठला आहे, तर व्हिजिबल रिजन जो आहे ना तो नॅरोएस्ट आहे. लक्षात घ्या, कारण याची विड्थ बघा ना, ऍज कम्पेअर टू एनी अदर रिजन्स काय आहे, याची रेंज जी आहे ना किंवा याची विड्थ सगळ्यात कमी आहे. ओके, सगळ्यात नॅरो रिजन म्हणजे व्हिजिबल रिजन येतोय.
ओके, आणि त्याच्यामध्ये या व्हिजिबल रिजन मध्ये फक्त आपल्याला 7 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मिळतात. ओके, त्याला काय म्हणतो आपण, वेब क्यूआर असं म्हणतो. तर हे साधारणपणे हे आपण व्हॅल्यू पाठ पाहिजेत. व्हायलेटची वेव्हलेंथ किती असते, 400 नॅनोमीटर किंवा 4000 अँगस्ट्रॉम, आणि रेडची किती असते, साधारणपणे 7000 किंवा 7500 अँगस्ट्रॉम असते रेड. ओके, साधारणपणे येलो जो आहे तो 550 टू 600 नॅनोमीटरच्या आसपास असणार आहे येलो. ग्रीन 500 टू 550. ओके, म्हणजे स्पेक्ट्रम मधला मिडल रिजन जो आहे तो साधारणपणे येलोचाच येतोय, मिडल रिजन येलो. तर या पद्धतीने हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधले या सगळ्या जे वेव्हज आहेत, ओके, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे युजेस आपल्याला सगळे बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा आता इथं, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ सगळ्यांच्या डिफरंट आहेत. फ्रिक्वेन्सीज आणि वेव्हलेंथ सगळ्या डिफरंट आहेत, परंतु सगळ्यांची व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी जर बघितली तर ती किती येणार आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड असणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, व्हेलॉसिटी इन व्हॅक्यूम म्हणजे एक्सरेज असू दे, नाहीतर गॅमा रेज असू दे, नाहीतर व्हिजिबल लाईट असू दे, नाहीतर रेडिओज असू दे, सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची व्हॅक्यूम मधली व्हेलॉसिटी तेवढीच असते, किंवा कुठल्याही मीडियम मधली व्हेलॉसिटी मात्र तेवढीच येते. ओके, सो व्हेलॉसिटी कशावर डिपेंड असते, मीडियमवर डिपेंड असते, ते टाईप ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर डिपेंडंट नसते. सपोज असं सांगितलं तर सपोज असं सांगितलं की व्हिजिबल लाईटची व्हेलॉसिटी 3 × 10⁸ आहे, तर अल्ट्राव्हायोलेटची व्हेलॉसिटी काय असेल, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी असेल, थोडीशी जास्त असेल का, त्याच्या एवढीच असणार आहे. तर व्हेलॉसिटी विचारलं तर हे लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी काय येणार आहे, जेवढी व्हिजिबल लाईटची व्हेलॉसिटी असणार आहे तेवढीच अल्ट्राव्हायोलेट लाईटची देखील व्हेलॉसिटी असणार आहे. ओके, तेवढीच मायक्रोवेव्हची व्हेलॉसिटी असणार आहे व्हॅक्यूम मध्ये. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. फरक कशामध्ये पडतो, त्यांच्या वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सीवर. ओके, काहींची वेव्हलेंथ जास्त असते, काहींची वेव्हलेंथ कमी असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर गॅमा रेज आणि एक्स रेज हे पूर्णपणे सेपरेटेड नाहीयेत. म्हणजे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जे रिजन आहेत ते एकमेकापासून पूर्णपणे सेपरेटेड नाहीयेत, ते ओव्हरलॅपिंग आहेत. बघा, आता हा इथला रिजन जर बघितला, इथून इथपर्यंतचा रिजन मार्क करतोय मी, इथून इथपर्यंतचा रिजन जर बघितला तर या रिजन मध्ये काय आहेत, एवढ्या रिजन मध्ये गॅमा रेज पण आहेत आणि एक्स रेज पण आहेत. म्हणजे थोडक्यात याचा मिनिंग काय होतो, सेम वेव्हलेंथचे गॅमा रेज आणि एक्स रेज असू शकतात, सेम वेव्हलेंथचे एक्स रेज आणि युव्ही रेज असू शकतात, सेम वेव्हलेंथचे काय असू शकतात, गॅमा रेज आणि युव्ही रेज पण असू शकतात. कारण युव्ही रेज लक्षात घ्या, इथं पण येत आहे, इथं युव्ही रिजन आहे. ओके, इथं एक्स रेज पण आहेत. युव्ही आणि गॅमा रेज ओव्हरलॅप करत नाहीत, एक्स रेज आणि गॅमा रेज ओव्हरलॅप करतात, किंवा एक्स रेज आणि युव्ही रेज ओव्हरलॅप करतात. म्हणजे त्याच वेव्हलेंथचे काय होऊ शकतात, किंवा त्याच फ्रिक्वेन्सीचे बघा, 10⁻20 हर्ट्झचे गॅमा रेज पण असणार आहेत आणि 10⁻20 हर्ट्झचे एक्स रेज पण असणार आहेत. तसं 10⁻17 हर्ट्झचे काय असणार आहेत, एक्स रेज पण असणार आहेत, आणि 10⁻17 हर्ट्झचे युव्ही रेज पण असू शकतात. ओके, लक्षात येते का बघा, इथे देखील रेडिओ वेव्हज आणि मायक्रोवेव्हज देखील ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे हे जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या काही स्टडी करायला लागलो, लक्षात घ्या, त्या पूर्णपणे एकमेकापासून सेपरेटेड नाहीये, तर त्या ओव्हरलॅपिंग आहेत. म्हणजे लगतचे जे रिजन आहेत ना, ते ओव्हरलॅपिंग आहेत, पूर्णपणे सेपरेट नाहीयेत. मग त्यांना आता 10⁻20 हर्ट्झ जे आहे ना, आता फॉर एक्झाम्पल 10⁻20 आपण हर्ट्झ घेतलं, तर 10⁻20 ला एक्स रेज म्हणायचं का गॅमा रेज म्हणायचं, एक्झॅक्टली कशावरून ठरणार, तर त्याच्या सोर्सवरून ठरतं. ओके, म्हणजे ठराविक असा एक सोर्स आहे की त्याच्यामधून 10⁻20 हर्ट्झचे रेडिएशन बाहेर पडले, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडले, की त्याला गॅमा रेज म्हणायचं. आणि दुसरा एक सोर्स असतो की त्याच्यामधून 10⁻20 हर्ट्झचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडले, तर त्याला एक्स रेज म्हणायचं. उदाहरणार्थ गॅमा रेजचा सोर्स काय आहे हे आपण पुढे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे, फक्त एक एक्झाम्पल देतो. गॅमा रेज कशामधून बाहेर पडतात माहितीये का, रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस जे आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स जसं युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम अशासारखे रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. जर 10⁻20 हर्ट्झच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज जर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स मधून बाहेर पडल्या, तर त्याला काय म्हणायचं, गॅमा रेज म्हणायचं.
आणि तेच एक्स रे प्रोड्यूस करण्यासाठी एक ट्यूब आहे, त्याला काय म्हणायचं, कुलिज ट्यूब असं म्हटलं जातं, कुलिज ट्यूब. ओके, ते आपण पुढे स्टडी करणार आहे, लक्षात घ्या. तर 10⁻20 हर्ट्झचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर कुलिज ट्यूब मधून बाहेर पडले तर त्याला काय म्हणायचं, एक्सरेज म्हणायचं. म्हणजे एक्सरेज कुणाला म्हणायचं किंवा गॅमा रेज कुणाला म्हणायचं हे कशावरून ठरतं, तर त्यांच्या फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ वरून ठरत नाही, लक्षात घ्या. ते ठरतं त्यांच्या सोर्स मधून. ओके, कारण सेम फ्रिक्वेन्सीचे काय असू शकतात, एक्सरेज पण असू शकतात किंवा गॅमा रेज पण असू शकतात. परंतु त्या सेम फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कुठल्या सोर्स मधून बाहेर पडलंय त्याच्यानुसार आपण काय म्हणणार, त्याला गॅमा रेज म्हणणार किंवा एक्सरेज म्हणणार आहे. लक्षात आलं? म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, हे गॅमा रेज किंवा एक्सरेज वगैरे जे आहेत ते लक्षात घ्या, ते ओव्हरलॅपिंग असू शकतात, त्यांच्या फ्रिक्वेन्सी सेम असू शकतात, वेव्हलेंथ सेम असू शकतात. फक्त त्यांच्या सोर्सनुसार ते कुठल्या सोर्स मधून निघालेले आहेत त्याच्यानुसार त्याला गॅमा रेज म्हणायचं किंवा एक्सरेज म्हणायचं. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन आपल्याला बघायचे आहेत. ओके, वन बाय वन. गॅमा रेज पासून स्टार्ट करूया आपण. लेट स्टार्ट फ्रॉम दी गॅमा रेज. ओके, गॅमा रेज. बघा, गॅमा रेजची डिस्कव्हरी कोणी केलेली आहे या सायंटिस्टची नावं देखील तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. गॅमा रेज वेअर डिस्कवर्ड बाय पॉल विलार्ड इन 1900. ओके, 1900 ला काय केलेलं आहे, पॉल विलार्ड या सायंटिस्टनं गॅमा रेजची डिस्कव्हरी केलेली आहे. आता गॅमा रेज कोणाला म्हणायचं, तर न्यूक्लिआय ऑफ सम रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट्स. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह काही इलेमेंट्स आहेत. पिरियोडिक टेबलमध्ये तुम्ही बघितलं असेल जवळपास 118 किंवा 128 काहीतरी इलेमेंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये काही इलेमेंट रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, ते काय करतात, अल्फा म्हणजे अल्फा बीटा गॅमा रेज सारखे काय करतात, हाय फ्रिक्वेन्सीचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा पार्टिकल इमिट करतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट मधून बाहेर पडणाऱ्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत त्याला काय नाव दिलेलं आहे, पॉल विलार्ड या सायंटिस्टनं गॅमा रेज असं नाव दिलेलं आहे. आणि याची वेव्हलेंथ बघा 10⁻14 मीटर टू 10⁻10 मीटर आहे वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे गॅमा रेजची. ओके, आता गॅमा रेजच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, दे आर हायेस्ट एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके, त्यांची एनर्जी एवढी ट्रिमेंडस असते की ते आपल्या बॉडीवर जर पडले तर ती बॉडी पूर्णपणे जळते. इव्हन आपल्या बॉडीच्या हाडावर जरी पडले तर हाडं देखील पूर्णपणे जळतात. ओके, आपल्या बॉडीवर ते गॅमा रेज जर पडले तर बॉडी सेल जे आहेत ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होतात, बर्न होतात. ओके, त्याच्यामुळे गॅमा रेज जे आहेत ते हायली डिस्ट्रक्टिव्ह आहेत, कारण गॅमा रेज मध्ये सगळ्यात जास्त, गॅमा रेजच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते. आपल्या बॉडीवर जर पडली तर आपली बॉडी पूर्णपणे त्याच्यामुळं जळून जाते. ते आपल्याला गॅमा रेज आपल्याला दिसत नाहीत, फक्त आपल्याला फिजिबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दिसतात. ते आपल्या बॉडीवर पडलेल्या दिसणार पण नाहीयेत, परंतु बॉडी मात्र पूर्णपणे जळालेली दिसणार आहे. ओके, तर एवढी डिस्ट्रक्टिव्ह पॉवर जी आहे ती गॅमा रेजची असते. ठीक आहे, सो दे आर हायेस्ट एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. एनर्जी जी आहे ती किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट टू जिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. दे आर हायली पेनिट्रेटिंग. या ज्या गॅमा रेज आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्या हायली पेनिट्रेटिंग असतात. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, एक 2 मीटरची मेटल वॉल जरी आपण घेतली, लक्षात घ्या, 2 मीटर थिकनेसची मेटलची आपण वॉल जर घेतली तर या मेटल वॉल मधून देखील ते आरपार जातात 2 मीटर पर्यंत. 2 मीटर पेक्षा जास्त नाही. म्हणजे 2 मीटरचे आपण मेटलचा शीट घेतला किंवा मेटलची वॉल घेतली तर त्याच्यामधून देखील आरपार पास होतात. एवढी त्यांची पेनिट्रेटिंग पॉवर हाय आहे. दे हॅव स्मॉल आयोनायझिंग पॉवर. आयोनायझिंग पॉवर म्हणजे काय, तर समजा एखाद्या गॅस मधून जर आपण पास केलं, गॅमा रेजला गॅस मधून पाठवलं तर तिथं ते आयोनायझेशन कमी प्रमाणात आयोनायझेशन प्रोड्यूस करतात, जास्त आयोनायझेशन प्रोड्यूस करू शकत नाहीत. आयन प्रोड्यूस करणं माहिती आहे ना तुम्हाला, माहित आहे ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात. आणि सपोज त्याच्यामधला एखादा इलेक्ट्रॉन बाहेर निघाला तर काय होणार, त्याचा ऍटमचा आयन मध्ये कन्व्हर्जन होणार.
तसं गॅमा रेज गॅसमधून पास केल्यानंतर काय होतं, ऍटम मधले काही इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि ऍटम मधले इलेक्ट्रॉन बाहेर पडले की ऍटमचं आयन मध्ये कन्व्हर्जन होतं आणि अशा प्रकारे ज्या गॅसमधून आपण पास करणार त्या गॅसमध्ये काय होतात, आयन्स प्रोड्यूस होतात. त्याला आयोनायझेशन म्हटलं जातं. ओके, गॅसमधून गॅसमधून गॅमा रेज आपण पास केले तर त्या गॅसमधल्या ऍटमचं आयन्स मध्ये कन्व्हर्जन होतं. याला म्हणायचं आयोनायझेशन ऑफ द गॅस. ओके, पण हे स्मॉल अमाऊंट मध्ये होतं, लार्ज अमाऊंट मध्ये होत नाही. दे किल लिव्हिंग सेल्स. जसं मी सांगितलं, सेल्सवर पडल्यानंतर त्या सेल्सला काय करतात, ते कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात. लिव्हिंग सेल म्हणजे कुठलेही सेल्स असू दे. ओके, आणि त्याच्यामुळे त्याचं लिव्हिंग सेलला ते डिस्ट्रॉय करत असल्यामुळे याचे युजेस आपण काय करू शकतो, युज्ड ॲज इन्सेक्टिसाइड, डिसइन्फेक्शन फॉर व्हीट अँड फ्लोअर. हे बघा, व्हीट आणि बाकीचे सगळे जे फ्लोअर आहेत, पीठ म्हणतो आपण त्याला, ज्याच्यापासून आपण चपाती भाकरी वगैरे तयार करतो, तर त्याच्यामध्ये अनेक वेळा काय होतात, छोट्या छोट्या बारीक बारीक आळ्या निर्माण व्हायची शक्यता असते. ओके, तर किंवा त्याच्यामध्ये इन्सेक्ट्स जे आहेत ते तयार होण्याची शक्यता असते. तर त्या कंटिन्युअसली त्या व्हीट फ्लोअरवर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर रेडिएट करून ठेवली, इन्सिडेंट करून ठेवले, तर त्याच्यामध्ये कधीही आळ्या तयार होणार नाही. तयार झाल्या तरी ते लगेच डिस्ट्रॉय होतात. ओके, आणि त्याच्यामुळं दे आर युज्ड ॲज इन्सेक्टिसाइड्स किंवा डिसइन्फेक्टन्स असं आपण म्हणतो फॉर व्हीट अँड फ्लोअर. दे आर युज्ड फॉर फूड प्रिझर्वेशन. काही वेळेला एखादं फूड जे आहे ते लॉंग टाइम आपल्याला प्रिझर्व करायचं असेल तर त्याच्यासाठी देखील आपण गॅमा रेज यूज करू शकतो. म्हणजे त्या फूडवर कंटिन्युअसली आपण गॅमा रेज इन्सिडेंट करून ठेवले तर त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे इन्सेक्ट किंवा काही बॅक्टेरिया वगैरे जरी असल्या त्या कम्प्लिटली डिस्ट्रॉय होतात, ते तयारच होत नाहीत त्याच्यामध्ये. सो इन दिस वे वी कॅन प्रिझर्व दॅट. हा हा थर्ड यूज जो आहे तो सगळ्यांनाच माहिती असेल चांगल्या प्रकारे. कॅन्सरच्या थेरपीमध्ये काही गॅमा रेज यूज केले जातात. ओके, दे आर युज्ड इन थेरपी फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर अँड ट्युमर. आता कॅन्सरच्या काही सेल्स असतात, ट्युमरच्या देखील काही सेल्स असतात, बरोबर आहे ना, त्या अनवॉन्टेड सेल असतात. तर त्याच्यावर एक्झॅक्टली बरोबर त्या रिजनवर आपण गॅमा रेज जर इन्सिडेंट केले तर काय होणार आहे, त्या सेल्स पूर्णपणे आपण डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे या कॅन्सरस सेल्स जे आहेत किंवा त्या ट्युमर फॉर्म करणारे ज्या सेल्स आहेत, ओके, त्या सेल्सला आपण पूर्णपणे डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये देखील गॅमा रेज यूज केल्या जातात. दे आर यूज टू प्रोड्यूस न्यूक्लिअर रिॲक्शन्स. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन म्हणजे युरेनियम रेडियमच्या साइन लार्ज अमाऊंट ऑफ आपण एनर्जी प्रोड्यूस करतो आणि त्याच्यासाठी काय केलं जातं, युरेनियमचं न्यूक्लियस, एका न्यूक्लियसचं 2 न्यूक्लियसमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं आणि त्याच्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. तर दॅट इज क्रिएटेड बाय युजिंग द गॅमा रेज. दीज रेज अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट. गॅमा रेज आहेत का नाही कसं आयडेंटिफाय करायचं, तर त्याच्यासाठी आपण फोटोग्राफिक प्लेटचा वापर करू शकतो. ओके, फोटोग्राफिक प्लेटवर ते ज्यावेळी गॅमा रेज पडतात त्यावेळी ते फोटोग्राफिक प्लेटवर काय करतात, ते इमेज निर्माण करतात. ओके, सो दे अफेक्ट्स दी फोटोग्राफिक प्लेट. ओके, सो दीज आर द ऍक्च्युअली दे अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट ही प्रॉपर्टी होणार आहे. ओके, युजेस म्हणण्यापेक्षा. तर या पद्धतीने गॅमा रेज जे आहेत त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत. ओके, गॅमा रेज नंतर नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत एक्सरेज. आता एक्सरेज कुणी डिस्कव्हर केलेले आहेत, WC रॉन्टजेन. ओके, रॉन्टजेन या सायंटिस्टनं काय केलेले आहेत, एक्सरे जे आहेत ते डिस्कव्हर केलेले आहेत आणि म्हणून याला रॉन्टजेन रेज असंही म्हटलं जातं. एक्सरेज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रॉन्टजेन रेज. ओके, आता एक्सरेजचा सोर्स काय, एक्सरेज कुठून प्रोड्यूस होतात, तर एक्सरेज आर प्रोड्यूस्ड व्हेन कॅथोड रेज आर सडनली स्टॉप्ड बाय दी ऑब्स्टॅकल. म्हणजे लक्षात घ्या, कॅथोड रेज म्हणजे काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. कॅथोड रेज म्हणजे हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन. तर हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन एखाद्या मेटल टार्गेटवर, ऑब्स्टॅकल म्हणजे काय, मेटलचा प्लेट असली किंवा मेटलचं त्याला काय म्हणतो आपण, टार्गेट असं म्हणतो. मेटल प्लेटवर हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन जाऊन याच्यावर आदळले तर याच्यामधून काय होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतात. आणि हे सगळ्यात अगोदर कोणी डिस्कव्हर केलेलं आहे, रॉन्टजेन या सायंटिस्टनं. आणि त्याला नाव, त्यावेळी ते कुठले रेज होते हे रॉन्टजेनला देखील माहिती नव्हतं आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे अननोन रेज, म्हणजे एक्स रेज. एक्स म्हणजे काय, अननोन रेज. लक्षात आलं. तर एक्स रेज कधी प्रोड्यूस होतात,
हाय व्हेलॉसिटी कॅथोड रेज म्हणजे इलेक्ट्रॉन. हाय व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉन एखाद्या मेटलवर आदळले तर त्या मेटलमधून बाहेर पडणाऱ्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्याला काय म्हणायचं, एक्सरेज असं म्हणायचं. त्यांची जी वेव्हलेंथ आहे ती किती आहे बघा, 10⁻⁸ मीटर टू 10⁻13 मीटर पर्यंत त्यांची वेव्हलेंथ आहे. ओके. तर पुन्हा एकदा बघा, मगाशी मी सांगितलं सेम वेव्हलेंथचे किंवा सेम फ्रिक्वेन्सीचे गॅमा रेज आणि एक्सरेज असतात. सेम फ्रिक्वेन्सी, फॉर एक्झाम्पल 10⁻20 चे. तर ते युरेनियम रेडियम मधून 10⁻20 हर्ट्जचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडले तर त्याला गॅमा रेज म्हणायचं. आणि या पद्धतीनं कॅथोड रे ट्यूब किंवा त्याला कुलिज ट्यूब असं म्हणतो, त्याच्यामधून जर 10⁻20 हर्ट्जचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडले तर त्याला एक्सरेज म्हणायचं. म्हणजे गॅमा रेज किंवा एक्सरेज हे कशावरून ठरवायचे असतात, त्यांच्या सोर्स वरून ठरवायचे असतं. सोर्स कोण आहे ते, त्याच्यावरून. ठीक आहे, लक्षात आलं. एक्सरेज कोणी डिस्कव्हर केलेले आहेत, रॉन्टजेन या सायंटिस्टने आणि गॅमा रेज पॉल विलार्ड या सायंटिस्टने. ओके, दिस इज इन 1900, दिस इज इन 1895. 1895 ला, म्हणजे गॅमा रेजच्या जस्ट अगोदर ओके एक्सरेज डिस्कव्हर करण्यात आलेले आहेत. आता याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा. दे आर हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणजे गॅमा रेज प्रमाणे याची देखील एनर्जी जी आहे ती हाय असते, परंतु काय असते, गॅमा रेज पेक्षा थोडीशी कमी एनर्जी याची. ओके, परंतु हे देखील हाय एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे ते इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डनं डिफ्लेक्ट होत नाहीत. ओके, जसं गॅमा रेज आयोनायझेशन प्रोड्यूस करतात तसं एक्सरेज देखील काय होतात, गॅसमधून पास केल्यानंतर त्या गॅसचं आयोनायझेशन करतात, म्हणजे ऍटमचं आयन मध्ये कन्व्हर्शन करतात. दे ऑल्सो हॅव हाय पेनिट्रेटिंग पॉवर. यांची पेनिट्रेटिंग पॉवर देखील जास्त आहे, म्हणजे एखाद्या 1 mm चे मेटल शीट, 1 mm मिलीमीटर म्हणतोय, म्हणजे थिन मेटल शीट मधून आरपार पास होऊ शकतात. गॅमा रेज एवढी मात्र पेनिट्रेटिंग पॉवर नसते, गॅमा रेज पेक्षा थोडीशी काय असते, कमी असते. अँड देअर ओव्हरडोस म्हणजे काय, जास्त वेळ एक्सरेज आपण काय केले, बॉडीवर एक्सपोज केले एक्सरेज, तर काय होतं, त्याच्यामुळं लिव्हिंग प्लांटला ते काय करू शकतात, डिस्ट्रॉय करू शकतात, किंवा अॅनिमलचे जे टिश्यूज किंवा सेल जे आहेत त्याला देखील डिस्ट्रॉय करू शकतात. अँड हेन्स दे आर हार्मफुल. त्याच्यामुळे अनेक वेळा आपण एक्सरेज, आपल्या बॉडीचा एक्सरेज अनेक वेळा बोन फ्रॅक्चर झालेला आहे का नाही ते आयडेंटिफाय करण्यासाठी एक्सरेज काढतो, परंतु रिपीटेडली एक्सरेज कधीच काढायचे नसतात. ओके, कारण एक्सरेज हे जास्त वेळ आपल्या बॉडीवर एक्सपोज केले म्हणजे त्याचा ओव्हरडोस जर झाला तर काय होऊ शकतं, आपले बॉडीमधले सेल्स जे आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. ओके, सो देअरफॉर एक्सरेज आर हार्मफुल टू अवर बॉडी. ओके, आफ्टर दॅट दे कॅन ऑल्सो अफेक्ट दी फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे हे एक्सरेज आहेत ते देखील फोटोग्राफिक प्लेटवर अफेक्ट करू शकतात, ही त्याची प्रॉपर्टी आहे. फोटोग्राफिक प्लेट अफेक्ट करू शकतात म्हणजे काय, फोटोग्राफिक प्लेटवर ते इमेज प्रोड्यूस करतात. तुम्ही एक्सरेजचे फोटोग्राफ बघितलेले असतील. ओके, की त्याच्यामध्ये आपल्या फोटोग्राफिक प्लेट आणि एक्सरेजच्या मध्ये आपली बॉडी जर ठेवली तर बॉडीमधून एक्सरेज पास होतात, परंतु बोन मधून मात्र एक्सरेज पास होऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे बोनची इमेज जी आहे ना ती काय होते, म्हणजे लक्षात येते का बघा, एक्सरेज आपल्या बॉडीमधून म्हणजे फ्लेश मधून पास होऊ शकतात, परंतु बोन्स मधून नाही पास होत. आणि बोन्स मधून पास होत नसल्यामुळे बोनची जी इमेज आहे ती फोटोग्राफिक प्लेटवर प्रोड्यूस होते. म्हणजे वर एक्सरेज, मध्ये आपली बॉडी आणि खाली फोटोग्राफिक प्लेट ठेवली तर फोटोग्राफ त्याचा आपल्याला मिळू शकतो, एक्सरेज फोटोग्राफ, त्याला एक्सरेज असं म्हणतो. ओके, ते ट्रान्सपरंट मटेरियल मधून पास होऊ शकतात. आता एक्सरेजचा यूज काय बघा, दे आर युजफुल इन स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल्स. म्हणजे क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, एफसीसी, बीसीसी, एचसीपी, डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स ऑफ दी क्रिस्टल्स आर देअर. तर क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते स्टडी करण्यासाठी आपण एक्सरेजचा यूज करू शकतो. ओके, त्याचबरोबर मेडिकल फील्डमध्ये कशासाठी वापर करतो, डिटेक्ट बोन फ्रॅक्चर. ओके, किंवा सिटी स्कॅन. माहित आहे, मेडिकल फील्डमध्ये सिटी स्कॅन म्हणजे त्याच्यामध्ये एक्सरेजचा वापर करतात, किंवा बोन फ्रॅक्चर झालेला आहे का नाही ते फाइंड आउट करण्यासाठी एक्सरेजचा आपण वापर करतो. त्याचबरोबर एक्सरेज आर यूज टू डिटेक्ट फ्लॉज अँड क्रॅक्स इन मेटल्स. म्हणजे समजा दोन मेटल आपण वेल्ड करून जॉईन केलेले आहेत एका ठिकाणी,
अनेक वेळा वेल्डिंग करावं लागतं, 2 प्लेट जोडाव्या लागतात. तर जिथं आपण जोडलेलं आहे ना तिथं एक्सरे जर टाकले, आता एक्सरे जे आहे ते थिक मेटल प्लेट मधून पास होत नाहीत, परंतु एकदम छोटस जे आपल्याला डोळ्याला दिसत नाही अशा प्रकारे छोटस त्याच्यामध्ये व्हेरी स्मॉल जर होल असेल किंवा वेल्डिंग झालेलं नसेल, तर त्याच्यामधून मात्र एक्सरेज पुढे जातात आणि आपल्याला काय मिळतं, फोटोग्राफिक प्लेटवर तो रिजन मिळणार आहे किंवा डिफेक्ट आपल्याला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे एखाद्या मेटल मधले फ्लॉज आणि क्रॅक्स जे आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी आपण एक्सरेज यूज करू शकतो. त्याचबरोबर एक्सरेजचा वापर आणखी कशासाठी करू शकतो, दे आर यूज टू फॉर द डिटेक्शन ऑफ एक्सप्लोजिव्ह अँड ओपीएम. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल एअरपोर्टवर काय असतात, एक्सरे स्कॅनर असतात. एक्सरे स्कॅनर मधून काय केलं जातात, पर्सनला पण पास केलं जातं आणि त्याचबरोबर तुमचं जे लगेज आहे त्या लगेज मधून देखील काय केले जातात, एक लगेज जे आहे ते एक्सरे स्कॅनर मधून पास केले जातात, जेणेकरून त्या बॅग मध्ये, लगेज मध्ये किंवा बॉडीवर एखादं एक्सप्लोजिव्ह आहे का, किंवा ओपीएम, ओपीएम म्हणजे ड्रग्सचा एक प्रकार आहे, त्याला गांजा मराठीमध्ये आपण म्हणतो ओपीएम. तर असे जे ड्रग्स सारखे जे मटेरियल्स आहेत किंवा एक्सप्लोजिव्ह आहेत किंवा एखाद्या बॅगमध्ये गन असेल किंवा आणखी कुठल्या मेटलच्या कुठल्या गोष्टी असतील तर त्या आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा बॅगमध्ये गोल्ड आहे का, अशा प्रकारे तुमच्या लगेजमध्ये काय काय आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एक्सरे स्कॅनर यूज करू शकतो. तर हे युजेस जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे याच्यावर फॉर एक्झाम्पल कसे क्वेश्चन्स असतात, तर विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिटेक्ट फ्रॅक्चर इन द बोन, तर त्याच्यामध्ये एक्सरेज, गॅमा रेज, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड रेज अशी जर ऑप्शन असली तर एक्सरेज हा तुम्हाला सिलेक्ट करता आला पाहिजे. अशा प्रकारचे एमसीक्यू याच्यावर येऊ शकतात. किंवा एक्सप्लोजिव्ह किंवा ओपीएमचं डिटेक्शन करण्यासाठी कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वापरले जातात, तर त्याचा आन्सर येणार आहे एक्सरेज. तर या पद्धतीचे थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे युजेस आणि प्रॉपर्टीज जे आहेत ना त्या तुम्हाला क्लिअरली माहिती असणं आवश्यक आहे. ओके, तर हे झाले तुमचे एक्सरेज. एक्सरेज नंतर नेक्स्ट आहे दॅट इज युव्ही रेज, अल्ट्रा व्हायलेट रेज. ओके, युव्ही रेज नेक्स्ट. आता युव्ही रेज जे आहे ते कोणी डिस्कवर केलेले आहेत, रिटर. जे रिटर या सायंटिस्टने युव्ही रेज डिस्कवर केलेले आहेत अँड दॅट इज इन 1801. बघा, इयर्स जर आपण बघितले तर गॅमा रेज जे आहे ते पॉल वेलार्डनं 1900 ला डिस्कवर केले. गॅमा रेज रॉन्टजेननं 1895 ला, म्हणजे गॅमा रेजच्या अगोदर एक्सरेज डिस्कवर झालेत आणि एक्सरेजच्या अगोदर अल्ट्रा व्हायलेट रेज डिस्कवर झालेत 1801 ला. 1801 ला रिटर या सायंटिस्टनं. आता अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे आता पुन्हा एकदा बघा, एक्सरेज आणि अल्ट्राव्हायलेट रेज सेम फ्रिक्वेन्सीचे असू शकतात. तर त्या सेम फ्रिक्वेन्सीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला एक्सरेज म्हणायचं का युव्ही रेज म्हणायचं, तर कॅथोड रे ट्यूब मधून बाहेर पडले असेल तर त्याला काय म्हणणार, एक्सरेज म्हणणार. आता युव्ही लाईटचा सोर्स काय बघा, तर दे आर प्रोड्युस्ड बाय मर्क्युरी व्हेपर लॅम्प. मर्क्युरी व्हेपर लॅम्प किंवा इलेक्ट्रिक स्पार्क किंवा कार्बन आर्क लॅम्प. ओके, म्हणजे या पद्धतीने युव्ही रेज जे आहे ते प्रोड्यूस केले. मर्क्युरी व्हेपर लॅम्प जे आपले फ्लोरोसंट लॅम्प असतात तर त्याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर लॅम्प मध्ये अल्ट्राव्हायलेट रेज युव्ही रेज प्रोड्यूस होतात. किंवा इलेक्ट्रिक स्पार्क. इलेक्ट्रिक स्पार्क माहिती असेल तुम्हाला, वेल्डिंग तुम्ही बघितलंय, वेल्डिंग अनेक वेळा तुम्ही वेल्डिंग बघितलेलं असेल, तर ते वेल्डिंग करत असताना व्हेरी हाय इंटेन्सिटीचे तिथे लाईट तयार होते बघा, तर त्याच्यामध्ये काय असतात, अल्ट्राव्हायलेट रेज असतात. ओके, कार्बन आर्क लॅम्प किंवा कार्बन आर्क वेल्डिंग असं आपण त्याला म्हणतो, आर्क वेल्डिंग. तर त्याच्यामध्ये आर्क वेल्डिंग मध्ये काय होतं, तर हे व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ब्राईटनेसची लाईट प्रोड्यूस होते ज्याच्याकडे आपण बघू पण शकत नाही डायरेक्टली, त्याच्यामध्ये युव्ही रेज असतात. ओके, दे कॅन ऑल्सो बी ऑब्टेन बाय स्ट्रायकिंग इलेक्ट्रिक डिस्चार्ज इन हायड्रोजन अँड झेनॉन गॅस ट्यूब. हायड्रोजन आणि झेनॉन गॅस ट्यूब मध्ये देखील काय होतं, युव्ही रेज जे आहे ते प्रोड्यूस होऊ शकतात.
आता आणखी एक महत्वाची गोष्ट, अल्ट्राव्हायोलेट लाईटचा सगळ्यात मोठा सोर्स काय आहे? युव्ही रेजचा सगळ्यात मोठा सोर्स आहे सन. लक्षात घ्या, सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल सोर्स ऑफ युव्ही रेज. म्हणजे सन मधून व्हिजिबल लाईट बाहेर पडतेच, इन्फ्रारेड रेडिएशन बाहेर पडतातच, त्याचबरोबर लार्ज अमाऊंट ऑफ युव्ही रेज देखील बाहेर पडतात. परंतु युव्ही रेज जे आहे ते आपल्या ऍटमॉस्फिअर पर्यंत येतात. परंतु ऍटमॉस्फिअर मध्ये असणारा जो ओझोन लेअर आहे, तुम्हाला माहिती असेल ओझोन लेअर, ओके, साधारणपणे 15 किलोमीटर टू 50 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या मध्ये काहीतरी तो ओझोन लेअर आहे, किंवा 30 टू 50 किलोमीटर, सॉरी 30 किलोमीटर पासून 50 किलोमीटर पर्यंत काय असे आहे, ओझोन लेअर आहे. तर ओझोन लेअर मध्ये काय झालं जातं, हे अल्ट्राव्हायोलेट रेज सगळे ऍब्सॉर्ब केले जातात. त्याच्यामुळे अर्थच्या सरफेस पर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. ओके, याची वेव्हलेंथ आहे 4 × 10⁻⁷ मीटर टू 6 × 10⁻⁷ -10 मीटर. ओके, सो अल्ट्राव्हायोलेट रेजचा जो रिजन आहे तो कुणाला लागून आहे, मी सांगितलंय व्हायोलेट लाईटला लागून. फिजिबल रिजन मध्ये वेबक्युअर असतं ना, तर व्हायोलेटचा शेजारचा रिजन, त्याला काय म्हणायचं, अल्ट्राव्हायोलेट रिजन. ओके, युव्ही रेजचे प्रॉपर्टीज काय बघा, दे प्रोड्युसेस फ्लोरोसन्स इन सर्टन मटेरियल सच एज फॉस्फरस. युव्ही रेज फॉस्फरस वर पडले तर ते काय प्रोड्यूस करतात, फ्लोरोसन्स, म्हणजे एक प्रकारची काय म्हणतो त्याला, चमक निर्माण करतात. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. त्याचबरोबर बाकीच्या याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, दे कॅन अफेक्ट फोटोग्राफिक प्लेट. म्हणजे पुन्हा एकदा फोटोग्राफिक प्लेटवर जर हे पडले तर काय करू शकतात, ते फोटोग्राफिक प्लेटवर पडल्यानंतर ते त्याची इमेज निर्माण करतात. ओके, दे कॉज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. युव्ही रेज जे आहे ते फोटोग्राफिक प्लेटवर पडल्यानंतर इफेक्ट प्रोड्यूस करतात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. आता फोटोग्राफिक प्लेटला इफेक्ट करतात ही वेगळी गोष्ट आहे, आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा तुम्ही कदाचित स्टडी केलेला असेल बघा. ओके, जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. प्रॉपर्टीज पुन्हा एकदा बघा, युव्ही रेज काय करतात, फ्लोरोसन्स प्रोड्यूस करतात, कशावर, फॉस्फरसवर. त्याचबरोबर ते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं, याच्यातले कुठले रेज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रोड्यूस करतात. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा वेगळा इफेक्ट आहे, लक्षात घ्या, फोटोग्राफिक प्लेट नव्हे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, एखाद्या मेटलवर हे युव्ही रेज जर इन्सिडेंट झाले मेटल प्लेटवर, तर त्या मेटल प्लेट मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडताना दिसतात. याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. मेटल सरफेसवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन्सिडेंट झाल्या की त्याच्यामधून काय होतात, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणायचं. दे कॅन नॉट पास थ्रू ग्लास बट पास थ्रू क्वार्ट्ज, फ्लोराईड, रॉक सॉल्ट एटसेट्रा. म्हणजे युव्ही रेज जे आहे ते ग्लास मधून पास होत नाहीत, लक्षात घ्या. परंतु क्वार्ट्ज, फ्लोराईड, रॉक सॉल्ट अशा मटेरियल मधून मात्र पास होऊ शकतात. ओके, याच्या बाकीच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा, बाकीच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे युजेस. फोर्थ प्रॉपर्टी काय आहे, दे पजेस द प्रॉपर्टी ऑफ सिंथेसाइजिंग विटॅमिन डी व्हेन स्किन इज एक्सपोज टू देम. बघा, हा एक महत्वाचा अल्ट्राव्हायोलेट रेजचा काय आहे, इम्पॉर्टंट यूज आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल की कोवळ्या उन्हामध्ये असं म्हटलं जातं की कोवळं म्हणजे सकाळच्या वेळचं जे ऊन असतं ना, ते कमी इंटेन्सिटीचं असतं. ओके, आणि त्याच्यामध्ये कमी इंटेन्सिटीचे युव्ही रेज असू शकतात. तर त्या कोवळ्या उन्हामध्ये आपली जर स्किन एक्सपोज केली, ओपन करून ठेवली, तर आपल्या स्किन मध्ये काय होतं, विटॅमिन डी तयार होतं. तर आपल्या स्किन मध्ये विटॅमिन डी प्रोड्यूस करायला
युजफुल कोण आहे? अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत. सो हा अल्ट्राव्हायोलेट रेजचा आपल्याला एक यूज आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, दे पजेस द प्रॉपर्टी ऑफ सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी व्हेन स्किन इज एक्सपोज्ड टू देम. आता याचे युजेस बघा. अल्ट्राव्हायोलेट रेज डिस्ट्रॉय जर्म्स अँड बॅक्टेरिया अँड हेन्स दे आर युज्ड फॉर स्टेरिलायझिंग सर्जिकल इन्स्ट्रुमेंट अँड फॉर प्युरिफिकेशन ऑफ द वॉटर. तुम्ही बघितलेला असेल अनेक वेळा तुमचा जो वॉटर प्युरिफायर आहे, वॉटर प्युरिफायर, तर त्या वॉटर प्युरिफायर मध्ये युव्ही लिहिलेलं असतं. युव्ही म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट लाईटचा एक लॅम्प बसवलेला असतो आणि त्या अल्ट्राव्हायोलेट लॅम्पच्या सभोवताली म्हणजे त्याच्या सराउंडिंगला काय केलं जातं? ते वॉटर पास केलं जातं आणि जेणेकरून त्या लॅम्प मधून बाहेर पडणारे युव्ही रेज वॉटर मधून पास होतात आणि वॉटरमध्ये असणारे जर्म्स किंवा बॅक्टेरिया जे आहेत ते काय होतात? मरून जातात. कारण युव्ही लाईट मध्ये जर्म्स किंवा बॅक्टेरिया जगू शकत नाहीत आणि त्यामुळे त्याचा वापर आपण मेडिकल इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते स्टेरिलाइज करण्यासाठी, मेडिकल इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याच्यावरच्या बॅक्टेरिया किंवा आणखी जर्म जे आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण युव्ही रेज वापरतो. त्याचबरोबर युव्ही रेज जे आहे ते बर्गलर अलार्म आणि सेक्युरिटी सिस्टीम मध्ये वापरले जातात. अनेक वेळा तुम्ही काही पिक्चर मध्ये बघितलेलं असेल की एखादा जेम किंवा एखादं व्हॅल्युएबल ऑब्जेक्ट आहे तो जर प्रोटेक्ट करायचा असेल तर त्याच्या सभोवताली काय केलेले असतात? रेज सोडलेले असतात आणि त्या रेजच्या मध्ये एखादा पर्सन आला, त्या रेजच्या मध्ये एखादा पर्सन आला, आपल्या डोळ्याला तर ते दिसत नाहीत युव्ही रेज, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे तो पर्सन त्या व्हॅल्युएबल गोष्टीकडे निघाला तर काय होणार? तो त्या रेजच्या पाथमध्ये येणार आहे. ते रेज ऑब्स्ट्रक्ट झाले की अलार्म वाजायला चालू होतो. ओके, तर बर्गलर म्हणजे काय? चोर किंवा दरोडेखोर त्यांचा अलार्म प्रोड्यूस करण्यासाठी काय करतो आपण? या युव्ही रेजचा वापर करतो. म्हणजे त्या व्हॅल्युएबल ऑब्जेक्टच्या सभोवताली हे रेज जे आहे ते पास करून ठेवलेले असतात. ओके, आणि त्या रेजच्या पाथमध्ये एखादा पर्सन आला तर अलार्म वाजायला चालू होतो. त्याला बर्गलर अलार्म किंवा सिक्युरिटी सिस्टम असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दे आर यूज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन रिअल अँड फेक जेम्स. जेम्स माहिती असतील, त्याला आपण काय म्हणतो? वेगवेगळ्या कलरचे व्हॅल्युएबल खडे असतात बघा, खडे आपण अंगठीमध्ये काही वेळेला वापरतो. ओके, रेड जेम असतो, ग्रीन कलरचा जेम असतो. ते जे जेम्स आहेत, ओके, जेम्स म्हणजे काय? आपण त्याला मराठी वर्ड त्याला काय आता मला आठवत नाहीये, पण ते जेम्स जे आहेत ते रिअल आहेत का फेक आहेत हे आपण अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या साइन आयडेंटिफाय करू शकतो. ओके, त्याचबरोबर केमिकल कंपाऊंडचा अनालिसिस करण्यासाठी देखील युव्ही लाईट वापरली जाते. टू डिटेक्ट फॉर्जरी. फॉर्जरी म्हणजे काय? फेक नोट, करन्सी नोट किंवा फेक बॉन्ड पेपर. अनेक वेळा करन्सी नोट काय असतात? फेक असतात, माहिती आहे ना? मग आता रिअल करन्सी नोट आणि फेक करन्सी नोट हे युव्ही लाईटच्या खाली धरल्यानंतर काय होतं? रिअल जी नोट आहे 500ची 200ची जी काही नोट असेल ती चमकते रिअल, आणि फेक असेल ती चमकत नाहीये. तर अशा प्रकारे फॉर्जरी म्हणजे काय? फॉर्जरी म्हणजे अशा प्रकारे प्रिंटिंग मध्ये जे काय फॉर्जिंग केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ज्या फॉर्जरी ज्या आहेत त्या डिटेक्ट करण्यासाठी काय करतो आपण? फॉर्जरीला काय म्हणतात माहिती आहे का? जस्ट अ मिनिट. हा, हे जेमला काय म्हणतो आपण? रत्न म्हणतो आपण, रत्न मराठीमध्ये. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न असतात. ओके, त्यांची नावं माहिती असतील तुम्हाला. तर ते रिअल आणि फेक जेम्स जे आहेत ते सगळे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी युव्ही रेज आपण वापरतो. आणि फॉर्जरी म्हणजे काय असतं? बनावटपणा. ओके, म्हणजे खोट्या वस्तू तयार करणं. खोट्या वस्तू ज्या आहेत त्या आयडेंटिफाय करण्यासाठी काय करू शकतो आपण? युव्ही रेजचा वापर करू शकतो. जेम म्हणजे जेम स्टोन्स असतात. ओके, जेम कुठल्या कुठल्या टाईपचे असतात? ओके, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ जेमस्टोन्स. ठीक आहे, ते नेटवर तुम्ही सर्च करून बघू शकता. इन प्रिझर्विंग ऑफ द फूड स्टफ. आता बघा, युव्ही लाईट बॅक्टेरिया किंवा
जर्म्सला काय करतात, जर्म्स अँड बॅक्टेरियाजला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतात आणि त्याच्यामुळे ते फूड स्टफ जे आहे ते युव्ही लाईटच्या खाली कंटिन्युअसली ठेवलं तर ते काय होऊ शकतं, प्रिझर्व्ह होऊ शकतं. इन डिटेक्शन ऑफ इनव्हिजिबल रायटिंग, फॉर्ज्ड डॉक्युमेंट, फिंगरप्रिंट, फॉरेन्सिक्स, ओके, लॅबोरेटरी, इथं देखील युव्ही रेजचा वापर करू शकतो. काही वेळेला काही रायटिंग असे असतात की जे आपल्याला काही रायटिंग असे असतात की एका वेगळ्या इंकनं लिहिलेले असतात आणि ती इंक जी आहे ती व्हिजिबल लाईटमध्ये दिसत नाही, परंतु युव्ही लाईट जर त्याच्यावर इन्सिडेंट केली तर मात्र काय होतात, आपल्याला ते युव्ही लाईट इन्सिडेंट केल्यानंतर मात्र आपल्याला ते दिसतं. ओके, तर ते इनव्हिजिबल रायटिंग जे आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा पुन्हा एकदा फॉर्ज डॉक्युमेंट म्हणजे बनावट डॉक्युमेंट्स असतील ते आयडेंटिफाय करायला, किंवा फिंगरप्रिंट फॉरेन्सिक लॅब्समध्ये फिंगरप्रिंट आयडेंटिफाय करायला देखील युव्ही रेजचा वापर केला जातो. त्याचबरोबर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे आहेत ते स्ट्रक्चर आयडेंटिफाय करण्यासाठी, स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स अँड अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन एक्सटर्नल शेल्स, हे आयडेंटिफाय करण्यासाठी देखील काय केला जातो, युव्ही रेजचा वापर केला जातो. सो दीज आर द युजेस ऑफ द युव्ही रेज. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत युव्ही रेज. ओके, नेक्स्ट याच्यानंतर युव्ही रेज नंतर नेक्स्ट कुठला येतो, त्याच्यापेक्षा जास्त वेव्हलेंथचा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा जो रिजन आहे तो कुठला आहे, दॅट इज व्हिजिबल लाईट. ओके, व्हिजिबल लाईट. आता व्हिजिबल लाईट जो आहे तो डिस्कवर केले असं आपण म्हणू शकत नाही, कारण आपल्या जन्मापासून आपल्याला व्हिजिबल लाईट जे आहे, ओके, म्हणजे ह्युमन बिईंग अर्थवर ज्या वेळेपासून आलेला आहे त्या वेळेपासून व्हिजिबल लाईटचा तो वापर करत आलेला आहे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. प्रत्येक गोष्ट आपल्याला कशामुळे दिसते, तर रिफ्लेक्शन ऑफ द व्हिजिबल लाईटमुळं. ओके, परंतु व्हिजिबल लाईटचा स्टडी जो आहे तो सगळ्यात अगोदर कोणी केला, तर न्यूटननं. व्हिजिबल लाईट काय आहे हे सगळ्यात अगोदर न्यूटननं मांडलेलं आहे, अँड दॅट इज इन 1666. ओके, तर याच्यामध्ये डिफरंट वेव्हलेंथ आहेत. 4 × 10⁻⁷ पासून साधारणपणे 7 × 10⁻⁷ मीटर पर्यंत. ओके, सो व्हिजिबल लाईट लक्षात घ्या, तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय 4000 अँगस्ट्रॉम पासून वेव्हलेंथला एक पर्टिक्युलर युनिट वापरलं जातं, अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतं, 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर असतं. तर 4000 अँगस्ट्रॉम पासून साधारणपणे 7500 अँगस्ट्रॉम पर्यंत का आहे, फिजिबल लाईट आहे. ओके, 4000 अँगस्ट्रॉम पासून 7500 अँगस्ट्रॉम पर्यंत, किंवा नॅनोमीटर मध्ये सांगायचं झालं तर 400 नॅनोमीटर पासून 750 नॅनोमीटर पर्यंत का आहे, फिजिबल लाईट एक्झिस्ट करते या वेव्हलेंथच्या रिजन मध्ये. ओके, आणि हा एक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला सगळ्यात छोटा रिजन आहे. क्वेश्चन विचारला सपोज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये सगळ्यात छोटा रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कुठला आहे, तर त्याचा आन्सर येणार आहे व्हिजिबल लाईट. ओके, याच्यामध्ये व्हायलेटची वेव्हलेंथ जी आहे ती सगळ्यात कमी असते, म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते, आणि रेड कलरची वेव्हलेंथ जी आहे ना ती सगळ्यात जास्त असणार आहे. वेव्हलेंथ हे बघा, व्हॅल्यूज बघा ना, व्हायलेटची 380 पासून चालू होते 450 नॅनोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर रेड आहे 620 पासून 750 पर्यंत. सो मिनिमम वेव्हलेंथ आहे 380 किंवा अप्रॉक्सिमेटली 400 नॅनोमीटर म्हणू शकतो, दॅट इज ऑफ व्हायलेट, आणि मॅक्सिमम आहे 750 नॅनोमीटर किंवा 7500 अँगस्ट्रॉम, दॅट इज ऑफ रेड. आणि त्याच्यानंतर बाकीचे या वेव्हलेंथ याच्यामध्ये आहेत, व्हायलेट, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. फिजिबल लाईट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ग्लोईंग बॉडीज. ओके, फिजिबल लाईट काय होतात, सोर्सेस मधून तयार होतात, सोर्सेस ऑफ फिजिबल लाईट आहेत. ओके, मेजर सोर्स ऑफ फिजिबल लाईट आपला काय आहे, सन इज द मेजर सोर्स ऑफ फिजिबल लाईट आहे. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक बल्ब, सोडियम लॅम्प, फ्लोरोसन ट्यूब, ओके, याच्यामधून आपल्याला फिजिबल लाईट मिळते. ओके, आता फिजिबल लाईटचा आपण स्टडी 2 सेपरेट टॉपिक मध्ये करणार आहे. वेव्ह ऑप्टिक्स, रे ऑप्टिक्स मध्ये आपण फिजिबल लाईटचा भरपूर स्टडी करणार आहे. तिथं त्याच्या प्रॉपर्टीज आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्टडी करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे दॅट इज इन्फ्रारेड वेव्स, इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके, नेक्स्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज इन्फ्रारेड रेडिएशन्स. आता इन्फ्रारेडची डिस्कवरी कोणी केलेली आहे, इट इज डिस्कवर्ड बाय विलियम हर्शल इन 1800. ओके,
विलियम हर्शलनं 1800ला काय केलेलं आहे, इन्फ्रारेड रेज जे आहे ते डिस्कव्हर केलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा बघा, इथं युव्ही रेज कधी डिस्कव्हर झालेले होते, 1801ला. म्हणजे त्याच्याही अगोदर आहे इन्फ्रारेड. फिजिबल लाईट काय सगळ्यात अगोदर डिस्कव्हर किंवा स्टडी झालेली आहे असं म्हणू शकतो. म्हणजे इन्फ्रारेड 1800ला, युव्ही लाईट 1801ला. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सरेज 1895ला आणि गॅमा रेज एक्झॅक्टली 1900. ओके, म्हणजे कुठल्या इयरला सिक्वेन्स जर बघितला तर कुठल्या इयरला कुठले इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिस्कव्हर झालेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता इन्फ्रारेड वेव्ह जे आहेत त्याचा सोर्स काय आहे, कुठल्या सोर्स मधून बाहेर पडतात, तर सगळ्या हॉट बॉडीज, ओके, एक्सेप्ट 0 केल्विन, म्हणजे 0 केल्विन टेम्परेचर असणारी बॉडी सोडून इतर सगळ्या बॉडी काय करतात, त्यांच्या टेम्परेचर नुसार हीट रेडिएशन्स बाहेर टाकतात. ओके, म्हणजे हीट रेडिएशनलाच काय म्हणतो आपण, इन्फ्रारेड रेडिएशन्स म्हणतो. इन्फ्रारेडला बघा, इन्फ्रारेड IR म्हटलं ना मगाशी, इन्फ्रारेड, तर इन्फ्रारेडलाच काय म्हणायचं, थर्मल रेडिएशन असं म्हटलं जातं, किंवा त्याला हीट रेडिएशन असं म्हटलं जातं, किंवा हीटच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलं जातं. कारण आपल्याला जी हीट मिळते ना, हीट, ती कुणा थ्रू मिळते, इन्फ्रारेड रेडिएशन्स मधून. बघा, सन हा मेजर सोर्स ऑफ हीट आहे. सन हा मेजर सोर्स ऑफ हीट आहे. तर सन कडून अर्थला हीट कशी मिळते, तर इन द फॉर्म ऑफ इन्फ्रारेड वेव्हज. इन्फ्रारेड वेव्हच्या स्वरूपात, म्हणजे सन मधून फिजिबल लाईट बाहेर पडते, त्याच्या साइन आपण बघू शकतो. फिजिबल लाईट मुळे काय मिळते आपल्याला लक्षात घ्या, फिजिबल लाईट मुळे आपण बघू शकतो. इन्फ्रारेड रेज मुळे आपल्याला हीट मिळते, आणि त्याचबरोबर अल्ट्राव्हायोलेट रेज देखील सन मधून बाहेर पडतात. म्हणजे सन मधून या सगळ्या प्रकारच्या वेव्ह जे आहेत ना ते बाहेर पडतात. ओके, म्हणजे इन्फ्रारेड बाहेर पडतात, त्याच्यामधून हीट मिळते. व्हिजिबल लाईट मुळे आपण बघू शकतो, आणि युव्ही लाईट देखील त्याच्यामधून बाहेर पडतात. आणि प्रत्येक गरम बॉडी, बघा, इन्फ्रारेड रेज जे आहेत त्याचा सोर्स काय आहे, कुठलीही हॉट बॉडी ज्याचं टेम्परेचर 0 केल्विनच्या वर आहे, 0 केल्विनच्या वर असणारी प्रत्येक बॉडी काय करते, इन्फ्रारेड रेज बाहेर टाकते. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, की इन्फ्रारेड रेज कशामुळे क्रिएट होतात, तर कुठल्याही बॉडीला सपोज टेम्परेचर असतं, तर त्या टेम्परेचरमुळे त्याच्यामधले ऍटम जे आहेत ते व्हायब्रेट होत असतात, आणि ऍटम व्हायब्रेट व्हायला लागले की त्याच्यामधून काय होतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडतात. म्हणजे इन्फ्रारेड रेज जे आहेत ते कशामुळे तयार होतात, टेम्परेचरमुळे, थोडक्यात. म्हणून त्याला थर्मल वेव्ह असंही म्हटलं जातं, थर्मल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. एखाद्या बॉडीच्या टेम्परेचरमुळे त्याच्यामधले ऍटम व्हायब्रेट होतात, आणि ऍटमच्या व्हायब्रेशनमुळे त्याच्यामधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडतात. ओके, आणि त्याला काय म्हणतो आपण, थर्मल वेव्ह किंवा इन्फ्रारेड वेव्ह असं म्हणतो. आणि हे थर्मल वेव्ह किंवा इन्फ्रारेड वेव्ह डिटेक्ट करण्यासाठी आपण एक इन्स्ट्रुमेंट वापरतो, त्याला बोलोमीटर असं म्हटलं जातं. थर्मोकपल, थर्मोपाईल किंवा बोलोमीटर, याच्या साइन आपण ते इन्फ्रारेड रेज जे आहे ते डिटेक्ट करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. थर्मोकपल, थर्मोपाईल किंवा बोलोमीटर. याची वेव्हलेंथ जी आहे ते रेड पेक्षा जास्त असणार आहे. तर 7 × 10⁻⁻7 मीटर पासून त्याच्या पुढच्या 10⁻³ मीटर पर्यंत. म्हणजे बघा, हा खूप मोठा रिजन आहे. 10⁻⁻7 मीटर पासून 10⁻³ मीटर पर्यंत. ओके, ग्लास ऍब्सॉर्ब द रेडिएशन्स, देअरफॉर स्टडी ऑफ दिस रेडिएशन, therefore for study of this radiation rock salt prism is used instead of glass prism. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. ग्लासवर जर इन्फ्रारेड रेडिएशन पडले तर ऍब्सॉर्ब करतात, आणि त्याच्यामुळं एखाद्या ठिकाणी ग्लास ऐवजी दुसरं मटेरियल जर वापरायचं असेल तर तिथं काय वापरतो आपण, रॉक सॉल्ट प्रिझम वापरतो. रॉक सॉल्ट प्रिझम जो आहे तो ग्लास प्रमाण असतो, ज्याच्यामधून इन्फ्रारेड रेज जे आहे ते विदाउट एनी ऍब्सॉर्प्शन पास होऊ शकतं. ओके, आता जे इन्फ्रारेड वेव्ह आहेत त्याच्या प्रॉपर्टीज बघा. When infrared rays are incident on any object, the object gets heated. हे बघा, तुम्ही शेकोटी केलेली असेल कधीतरी, ओके, जाळ निर्माण केलेलं असेल, तर शेकोटीच्या साईडला तुम्ही ज्यावेळी बसता त्यावेळी तुम्हाला गरम वाटतं. ते कशामुळे गरम वाटतं, तर त्या शेकोटीमधून या शेकोटीमधून काय होतात, इन्फ्रारेड रेज बाहेर पडतात, आणि ते आपल्या बॉडीच्या ज्या पार्टवर पडतात तिथं काय करतात, हीट निर्माण करतात. ओके, तर ही याची महत्वाची प्रॉपर्टी आहे. इन्फ्रारेड रेज ज्या बॉडीवर इन्सिडेंट होतात त्या बॉडीला काय करतात,
हीट देतात. दे प्रोड्युसेस हीट. ओके. देन दे आर स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब बाय दी ग्लास. ग्लासमुळे काय होतात, ते स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब होतात. म्हणून तुम्ही जर ऑब्झर्व केलं, एखाद्या कारच्या तुम्ही कारला पूर्णपणे पॅक केलं, बंद केलं पूर्णपणे कारला, तर काय होतं, आतमध्ये खूप गरम व्हायला लागतं. आणि हे गरम का व्हायला लागतं, कारण त्या ग्लासमुळे काय होतात, इन्फ्रारेड रेज जे आहे ते आतमध्ये ऍब्सॉर्ब होतात, बाहेर मात्र पडू शकत नाही. कारण आपली फिजिबल लाईट आहे, त्याच्यामध्ये काय असतात, इन्फ्रारेड वेव्हज पण असतात. त्या इन्फ्रारेड रेज ग्लासमधून आत येतात, आतमध्ये ऍब्सॉर्ब होतात, परंतु बाहेर मात्र पडू शकत नाही. आणि त्याच्यामुळे कारच्या आतलं टेम्परेचर हळूहळू काय होतं, वाढत जातं. आणि म्हणून अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल, कार कम्प्लिटली पॅक असेल तर आतलं टेम्परेचर वाढायला चालू होतं. आणि हे कोणामुळे होतं, इन्फ्रारेड रेडिएशन जे आहे ते ग्लास ऍब्सॉर्ब करत असल्यामुळं. इन्फ्रारेड रेडिएशनला ग्लास स्ट्रॉंगली ऍब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे ते घडतंय. ओके. Also they can penetrate through thick column of fog, mist and cloud. बघा, हे जे इन्फ्रारेड रेज आहे ते कशामधून पास होऊ शकतात, तर फॉग माहिती असेल तुम्हाला, थिक कॉलम ऑफ फॉग. हिवाळ्यामध्ये आपल्याला समोरचं काही दिसत नाही, कारण का, तिथं धुके निर्माण झालेले असतात. धुकेलाच काय म्हणतो आपण, फॉग असं म्हणतो, किंवा मिस्ट असं म्हणतो, किंवा थिक क्लाउड. आकाशात वर काय होतात, क्लाउड्स, वॉटर क्लाउड्स तयार होतात. वॉटरचे क्लाउड्स असतात, बरोबर आहे ना, वॉटर व्हेपरचे क्लाउड्स. तर त्या क्लाउड्स मधून किंवा फॉग मधून इन्फ्रारेड रेज इझिली पास होऊ शकतात. आणि म्हणून समजा सॅटेलाइट मधून एखाद्या सरफेसचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं असेल, तर तिथं कुठले वेव्हज वापरतात माहिती आहे का, इन्फ्रारेड वेव्हज. कारण फिजिबल लाईट फॉग मधून पास होऊ शकत नाही. फिजिबल लाईट जी आहे ती फॉग मधून पास होऊ शकत नाही, परंतु इन्फ्रारेड रेज मात्र काय होऊ शकतात, याच्यामधून पास होऊ शकतात. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण इन्फ्रारेड रेज जे आहे ते यूज करू शकतो. आता इन्फ्रारेड रेजचे युजेस काय काय आहेत बघा. These are the uses of infrared rays. Used in remote sensing. रिमोट सेन्सिंग म्हणजे काय, सॅटेलाइट मधून ऑब्झर्व करणं, याला रिमोट सेन्सिंग असं म्हणायचं. तर सॅटेलाइट मधून काय होतात, इन्फ्रारेड रेज अर्थच्या सरफेसवर पाठवले जातात, अर्थच्या सरफेसवर आदळतात, रिफ्लेक्ट होतात आणि परत जातात. आणि या पद्धतीने काय करू शकतो, सरफेसमध्ये कुठले मटेरियल्स आहेत, मिनरल्स आहेत, किंवा समुद्राची डेप्थ, सी लेवल किती आहे, हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण इन्फ्रारेड रेज जे आहे ते यूज करू शकतो. ओके. डायग्नोसिस ऑफ सुपरफिशियल ट्युमर्स अँड व्हेरिकोज वेन्स. सुपरफिशियल ट्युमर आणि व्हेरिकोज वेन्स तुम्हाला माहिती असतील कदाचित. ओके. म्हणजे आपल्या बॉडीच्या वर काही वेळेला बॉडीच्या वर व्हेन्स वगैरे जास्त मोठ्या झालेल्या असतात, त्याला सुपरफिशियल ट्युमर किंवा व्हेरिकोज वेन्स असं म्हटलं जातं. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी, डायग्नोसिससाठी आपण काय करू शकतो, हे इन्फ्रारेड रेज जे आहे ते वापरू शकतो. ओके. या पद्धतीनं हे युजेस आहेत. बाकीचे युजेस, इन्फ्रारेड रेडिएशनचे बाकीचे जे युजेस आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.